आणि प्रवेश झाल्यानंतर दादांनी माझी माहिती घेतल्यावर, सचिन तू काय करतो, व्यवसाय काय, राजकारण कुठं कुठं तू उभा राहिला होता. तर मी त्यांना सांगितलं बाबा ग्रामपंचायतीलाही उभं राहिलो नव्हतो, मी कुठलंही इलेक्शन लढवलं नाही, डायरेक्ट आमदारकी. हो म्हणलं दादा, रणजितदादांनी सांगितलंय उभं राहायचं, निवडून येणार 100% येणार म्हणलं दादा निवडून. दादांनी सगळी माहिती, मग शेती किती, शेती कोण करतं, काय शेतीमध्ये उत्पन्न काय घेता तुम्ही, किती भाऊ, आई काय करतात, वडील काय करतात, अशी इत्तंभूत माझ्या कुटुंबाची त्यांनी माहिती घेतली आणि कौतुक केलं. आणि ते कौतुक केल्यानंतर एवढं मन भारावून गेलं की एवढा मोठा नेता पण एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलावरती एवढा आस्थेनी, एवढं बारीक सारीक गोष्टी विचारून घेऊन, प्रेमानं बरोबर घेऊन, जे म्हणजे आपुलकीनं, की कधी न भेटलेलं अशा दादांना, की जणू काय मी पूर्वीपासूनच त्यांच्याबरोबर आहे असं मला त्यात ते त्यांच्या ह्याच्यात जाणवलं.